आपण करत नाही तिचा सन्मान, पण विसरून जातो तिच्यामुळे असते राहत्या घराची शान. चर्चा करण्यासारखा विषय आपण नेहमी टाळत असतो. गृहिणीला गृहीत धरून सतत तिला हसत असतो. पण थांब बाई, आज आम्ही तुझ्याबद्दल बोलतो. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव अवनी सुहास चव्हाण. मी आज तुम्हाला माझी आई या विषयाबद्दल काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई, प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई, बोलाव तुझा आता मी कोणत्या उपायी. आई दैवत महान, भागत नाही ताटावर तहान. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. शोधू कुठे दुसरा परमेश्वर. आई म्हणजे परमेश्वराचे दुसरे रूप. असे म्हणतात की परमेश्वर स्वतः या जगात येऊ शकत नाही, म्हणून त्याने आईला या जगात पाठवले. आई आई हा एक शब्द नसून साऱ्या जगाचा उगमस्थान आहे. सृष्टीमध्ये जो जन्माला येतात तो त्यांच्या आईवर. आई बाळाला जन्म देते, शिकवते, संस्कार देते, माया देते, ती म्हणजे आपली आई. आई हा आपला पहिला गुरु, म्हणून म्हणतात ना, आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी. मित्रांनो, माझी आई माझी छान मैत्रीण आहे. माझी आई माझी व माझ्या कुटुंबाची खूप काळजी घेते. माझी आई सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत न थकता काम करत असते. ती सर्वांना खुश ठेवते. एखाद्या दिवशी माझ्या बाबांना ऑफिसला सुट्टी असेल आणि मलाही शाळेला सुट्टी असेल, पण माझ्या आईला कधीच सुट्टी नसते किंवा ती सुट्टी घेतली नाही. आई ही कधी मैत्रीण, तर कधी बहीण असते, तर कधी सून, तर कधी पत्नी असते. ती मऊ व कणखर शब्दात आम्हाला शिस्त लावते. आई हा आमच्या कुटुंबाचा कणा आहे. आई ही अन्नपूर्णा बनून आमच्या कुटुंबाचे संगोपन करते. म्हणून म्हणतात ना, आईसारखे दैवत साऱ्या जगामध्ये नाही. आईचे हृदय अथांग सागराप्रमाणे आहे. आईबद्दल बोलताना शब्द देखील अपुरे आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीने केलेले आईचे वर्णन मातृदेवो भव माझ्या आईमध्ये मला पुरेपूर पाहायला मिळते. म्हणून माझ्या आईने माझ्यावर केलेल्या संस्कारामुळे आज मी आपल्या समोर भाषण करू शकत आहे. इथे थांबताना मी एवढेच बोलेन, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.